ती आझाद मैदानावरील व्यासपीठावरून ही येत आहेत। शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेली आहे। नेमकं आज उपसमितीची बैठक झाली, त्यामध्ये नेमका आरक्षणावर काय चर्चा झाली आहे, काय तोडगा निघालाय आणि त्यानंतर समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत। नेमकं काय चर्चा त्यांच्यामध्ये होतीये पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातील सविस्तर तपशील जाणून घेऊयात। थेट जाऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काय सांगशील? थेट दृश्य आपण बघतोय। शिंदे समितीचे सदस्य आणि स्वतः शिंदे समितीचे अध्यक्ष हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्या हातामध्ये काही कागदपत्र आहेत, ज्या मागण्या आतापर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या आहेत। त्या मागण्यांबद्दलच्या कदाचित कुठल्या मागण्यांच्या संदर्भातली ही चर्चा असावी असं आपण या ठिकाणी समजू शकतो। माईक जे आहे ते थोडे मागे ढकलले जातात। यार्थी त्यांची जी चर्चा आहे ती सार्वजनिक होऊ नये असा त्यांचा प्रयत्न असावा असं दिसतंय। जे काही बोललं जात आहे ते आपण इथून पाहतो की शिंदे समितीचे अध्यक्ष आणि सदस्य हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपण पाहतोय की सगळेच ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांवर शासनाचं काय उत्तर असावं हे या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातोय। एकूणच जर आपण बघितलं तर आत्ताच्या घडीला अध्यक्ष आणि सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्यांच्या वतीनं नेमकी काय चर्चा होती आहे, काय बोललं जात आहे हे आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल। ज्या काही अटी शर्ती आहेत, काही मागण्या आहेत, त्या मागण्यांना शासनाचं काय काय उत्तर आहे ते कदाचित यात लिहिलेलं असल्याचं दिसून येत आहे। एकूण जर आपण बघितलं तर आता समितीचे जे सदस्य आहेत आणि अध्यक्ष आहेत ते जरांगे पाटील यांना ज्या काही मुद्दे त्यांच्या वतीनं मागण्या मांडण्यात आलेल्या होत्या त्या मागण्यांची उत्तर कागदामध्ये लिहून आणलेली दिसत आहेत आणि ती त्यांना वाचून दाखवली जात आहेत। एक 2 ते 3 पानांचं हे उत्तर दिसून येत आहे जे या ठिकाणी वाचलं जात आहे आणि त्यांना सांगितलं जात आहे की नेमकं यामध्ये काय काय केलं जाणार आहे। आपण जर बघितलं तर एकूण मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी 2 दिवसांपासून जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनामध्ये मराठा आरक्षणाबरोबर जे आंदोलक आहे त्यांच्यावरचे अतिगंभीर गुन्हे मागे घेणं असो किंवा जे आंदोलन करता वेळेला जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई देणं असो किंवा शासनामध्ये नोकरी देणं असो असले जे मुद्दे आहेत या मुद्द्यांच्या संदर्भामध्ये त्या मागण्या होत्या। तर प्रणाली, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। शिंदे समितीचे सदस्य हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेले आहेत, त्याची ही थेट दृश्य आपण बघतोय। जसं की आपल्या प्रतिनिधी प्रणाली यांनी सांगितलं की माईक देखील थोडे लांब करण्यात आलेले आहेत। इसका क्या उसका है क्या उसका हो रहा है बोलने के बाद आएगा। शांतता रखा।
शिंदे समिती ही मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आलेली आहे। थेट दृश्य आपण आझाद मैदानाची न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून बघतोय। नेमकं काय यांच्या दोघांमध्ये चर्चा होतीये लवकरच समोर येईल। पत्रकारांशी जेव्हा ते बोलतील, एक बैठक देखील आता संपलेली आहे। बैठक संपल्यानंतर ही सदस्य सगळे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आलेले आहेत। बैठकीमध्ये काय जी चर्चा झाली असेल ती चर्चा, तो काही पर्याय निघाला असेल ते मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगतायत। त्यांच्या हातात काही कागदपत्र आहेत, त्या कागदपत्रामध्ये जे काही लिहून आणलेलं आहे, जे काही पर्याय असतील, जो काही तोडगा निघणार असेल, जो काही कायदेशीर काही मार्ग असेल, काही उपाययोजना सरकारकडून सुचवण्यात आल्या असतील, या समितीकडून सुचवण्यात आल्या असतील, त्या मनोज जरांगे पाटील यांच्याशी समितीचे सदस्य हे चर्चा करताना दिसत आहेत। एक एक उपाययोजना किंवा एक एक जो मुद्दा असेल तो समजून ते त्यांना सांगतायत किंवा त्यांचे काही प्रश्न असतील एकमेकांशी ते बोलताना आता तरी दिसत आहेत। मनोज जरांगे पाटील नेमकं काय या संदर्भामध्ये बोलणार आता हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा हा दुसरा दिवस आहे। मिनिटाचे सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवर पाहतोय। उपसमितीची बैठक आज झालेली आहे, त्यामध्ये नेमकी काय चर्चा झाली, काय नेमक्या नोंदी आहेत, या सगळ्यांची माहिती निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि ही सगळी माहिती ते त्यांना देत आहेत। त्याचीच ही थेट दृश्य आपण आझाद मैदानावरून बघतोय। तर आज उपसमितीची बैठक पार पडलेली आहे। बैठकीमध्ये सगळे सदस्य उपस्थित होते। बैठकीमध्ये चंद्रकांत पाटील देखील होते, आशिष शेलार होते, उदय सामंत यांच्यासह सर्वच सदस्य या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भामध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली। अतिशय सकारात्मक भूमिका आमच्या सर्वांची आहे असं ते म्हणालेले आहेत। तर या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे असं देखील राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना, माध्यमांशी बोलताना सांगितलं। म्हणून या सर्व गोष्टींवर चर्चा करण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे आणि कोकणचे विभागीय आयुक्त, त्याचबरोबर टेबल वाला टेबल तो काय त्याच्या बाजूला हा तो उचललेला हा तो तर 2 लाखांहून अधिक दाखले दिले आहेत असं न्यायमूर्ती शिंदे सांगतात। सगळ्या नोंदी हे मनोज जरांगे पाटील यांना ते सांगतायत, त्यांच्या हातात कागदपत्र आहेत। निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत, ते आपण बघतोय। मिळालेल्या नोंदींची माहिती ते जरांगेंना देत आहेत, त्यांची चर्चा सुरू आहे। 2 लाखांहून अधिक दाखले दिलेत असं निवृत्त न्यायमूर्ती शिंदे असं म्हटलेले आहेत।
आणखी काही सदस्य आपण बघतोय त्यांच्या सोबत आहेत, त्यांच्यामध्ये देखील काही चर्चा होतीये. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत प्रत्येक मुद्द्यावर त्यांची चर्चा होतीये. सीमा 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 आंदोलनामध्ये मृत्यू झालेल्या 23 जणांच्या कुटुंबाला नोकरी देण्यात येईल असा मोठा निर्णय या समितीच्या बैठकीमध्ये झालेला, अशी मोठी माहिती आता समोर येते. निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे जरांगेंच्या भेटीला गेलेले आहेत आणि समितीने नेमकं काय काय मान्य केलेलं आहे त्या संदर्भामध्ये तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे हे कागदपत्रावर सगळं मनोज जरांगे पाटील यांना दाखवतायत. एक एक नोंद, एक एक मुद्दा त्यांना समजून सांगतायत. मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं देखील सांगण्यात आलेलं आहे. मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे पाटील म्हटलायत. अतिशय मोठी बातमी. मराठा आंदोलनामध्ये अनेक जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले होते, अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. तर मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्हे मागे घ्या असं मनोज जरांगे पाटील म्हणतायत. तर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे. उपसमितीची बैठक पार पडली. त्या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे पाटील हैदराबाद गॅजेटवर निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे. वारंवार मनोज जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे आता निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि जे समितीचे सदस्य आलेले आहेत त्यांच्यामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये हैदराबाद गॅजेटवर देखील चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर मराठा आंदोलकांवरील सगळे गंभीर गुन्हे मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार केलेली आहे. आपण बघतोय निवृत्त न्यायमूर्ती शिंदे आणि आणखी सदस्य आहेत